नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोलापूर महानगरपालिका सरळ सेवा पदभरती 2023बद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर या पदभरतीचे हॉल तिकीट हे आलेले आहेत मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर अलीकडेच सर्व संवर्गाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो. या ठिकाणी तुमच्यासमोर टाईम टेबल पण आहे. तर आता हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे, चला लाईव्ह पाहू. तर मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा दिसणारा कॅप्चा ॲज इट इज या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर चला मी लाईव्ह दाखवतो. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण लॉग इन डिटेल्स टाकून घेतलेल्या आहेत. सिम्पली आता आपण लॉग इनवर क्लिक करू. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पुढे तुमची प्रोफाईल अशा प्रकारे लॉग इन होणार आहे. अशा प्रकारे एक मॅसेज येईल, या ठिकाणी आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसत आहे. मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी या 4 आडव्या रेषा दिसत आहेत. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्हाला पोस्ट सिलेक्शन नावाचा एक ऑप्शन दिसेल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर पोस्ट सिलेक्शन याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी एक डोळ्याचं चिन्ह आहे. सिम्पली या डोळ्याच्या चिन्हावर तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. यामध्ये याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर आता परत एकदा या ठिकाणी तुम्हाला या 4 आडव्या रेषांवर टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्ड. तर सिम्पली या ॲडमिट कार्ड याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर पुढे तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी खाली दिसेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ॲडमिट कार्ड. या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती टच करायचं आहे आणि याच्यावरती टच केल्यानंतर तुमची ॲडमिट कार्डची PDF या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तर या ठिकाणी सेम याच पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता. वेबसाईटची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.